नाशिकमधील खरात नावाच्या भोंदू बाबावर सरकारनं कठोर कारवाई केली। पोलिसांनी त्याची चौकशी केली आणि त्याला अटक देखील केली, बेड्या देखील ठोकल्या। तरी देखील जनाब संजय राऊत यांच्या पोटामध्ये रोज दुखतंय आणि रोज ते यांच्याबद्दल वेगवेगळे नको ते प्रश्न विचारतायत। संजय राऊत, मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की भोंदू बाबाला सोडलं जाणार नाही। भोंदू बाबासोबत जे कोणी असतील त्या सगळ्यांवर कारवाई करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे आणि जे कोणी भोंदू बाबाच्या काळे कारनाम्यामध्ये सोबत असतील त्या प्रत्येकांवर कारवाई होणार आहे, त्या प्रत्येकाला शिक्षा होणार आहे। फक्त कुणासोबत फोटो आले म्हणून सगळ्याच मंत्र्यांवर गुन्हे दाखल करा, ही मागणी संजय राऊत कुठल्या पोटदुखीतून करताय? हाच न्याय द्यायचा तर मिलिंद नार्वेकर यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा लागेल। उद्धवजी ठाकरे यांनी त्या भोंदू बाबाला पाणी दिलं होतं, त्यांच्यावर देखील सहआरोपी किंवा गुन्हा दाखल करायचा का, हा माझा संजय राऊतांना सवाल आहे। या भोंदू बाबाला सोडलं जाणार नाही। भोंदू बाबाचे जे काही काळे कारनामे असतील ते सगळे पुढे करण्याचं काम, उजागर करण्याचं काम पोलिसांच्या माध्यमातून करतंय। पोलीस अतिशय सक्षम आणि समर्थपणे चौकशी करताय। संजय राऊत, तुमची पोटदुखी का होते, हा माझा सवाल आहे।